नमस्कार, तेजस्वी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला रेसिपीसोबतच भगवान श्रीकृष्णाच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी देखील समजून घेऊयात. भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की श्रीकृष्ण म्हणजे कुणी सर्वसाधारण मनुष्य नसून ते तर स्वयं भगवान आहेत. त्यांनी पृथ्वीवर अवतार धारण केला होता व तत्कालीन राजकुळात जन्म घेऊन ते एका राजपुत्राप्रमाणे वावरत होते. ते पांडूची पत्नी व पांडवांची माता कुंती किंवा पृथा हिचे भाचे होते. अशा प्रकारे एक नातेवाईक म्हणून आणि सनातन धर्माचे रक्षण करणारे या नात्याने ते पांडूच्या सदाचरणी पुत्रांची बाजू घेत राहिले व त्यांचे रक्षण करीत राहिले. अखेरीस धूर्त दुर्योधनाने पांडवांना द्यूतक्रीडेकरिता आव्हान दिले. त्या निर्णायक स्पर्धेच्या वेळी दुर्योधन व त्यांच्या भावंडांची पांडवांची शालीन पत्नी द्रौपदी हिला ताब्यात घेतले व भर राजसभेमध्ये विवस्त्र करून अपमानित करण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्णांच्या दिव्य हस्तक्षेपामुळे तिची लाज राखली गेली, परंतु त्या द्यूत क्रीडेत फसवणूक झाल्यामुळे पांडव त्यांचे राज्य गमावून बसले व त्यांना 13 वर्षे वनवास भोगावा लागला. भगवान श्रीकृष्णांच्या अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.